हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, गेली 57 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपलं योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक, पाचगाव जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचार सभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते सन्माननीय संजयजी पवार, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सन्माननीय विजयजी देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरणजी इंगवले, संजयजी चौगुले आणि या जिल्हा परिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सन्माननीय विराजजी पाटील, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि विराजजी पाटील यांना भरभरून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व. नेत्याचा एक पाय जनसमूहात आणि दुसरा पाय प्रगतीच्या दिशेनं उचललेला असावा लागतो. नेत्याचे दोन्ही पाय जनसमूहात राहिले तर जनसमूहाची प्रगती होत नाही आणि नेत्याचे दोन्ही पाय प्रगतीच्या दिशेनं उचललेले असले तर नेत्याचा जनसमूहाशी संपर्क उरत नाही. ज्या नेत्याचा एक पाय जनसमूहात आणि दुसरा पाय प्रगतीच्या दिशेनं उचललेला आहे असा नेता म्हणून खरं तर या भागाला विराजजी पाटील यांची ओळख आहे. एक कडवट शिवसैनिक म्हणून सातत्यानं लोकमानसांसाठी रस्त्यावर उतरणारा, आंदोलन करणारा आणि त्या लोकमानसांच्या प्रश्न समस्यासाठी झगडणारा उमेदवार या जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून शिवसेनेने तुमच्या पुढे उपस्थित केलाय. मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये मशाल या चिन्हाचं बटन दाबून आपण विराजजी पाटलांना बहुमतानं विजयी कराल. खरं तर हा विजय फक्त विराजजी पाटलांचा नसेल, हा विजय तुमचा असेल. हा विजय तुमच्या पुढच्या 5 वर्षाच्या विकासाचा असेल. हा विजय लोकशाहीचा, हा विजय संविधानाचा विजय असेल. गेल्या काही दिवसापूर्वी नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात कधी नव्हे ते अनेक जण बिनविरोध निवडून आले. खरं तर निवडणुका ह्या लोकशाहीचा आत्मा असतात. जर उमेदवार बिनविरोधच निवडून यायला लागले तर त्या लोकशाहीला अर्थ तरी काय आहे आणि त्या लोकशाहीनं मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचं काय? कदाचित ही तुमची शेवटची निवडणूक असू शकते की ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करू शकाल. पुढच्या वेळी या भाजप प्रणित सत्ताधाऱ्यांना तुमची आवश्यकताच पडणार नाही, कारण लोक पैशाच्या बळावर बिनविरोध निवडून येतील आणि मतदार म्हणून तुमची आवश्यकता नसेल. ही निवडणूक त्यासाठी महत्वाची आहे की आम्हाला लोकशाहीचं रक्षण करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भले जरी नेते विकले गेले तरी संविधान सुरक्षित राहील, कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. ही लोकशाही टिकवायचं, संविधान रक्षणाचं काम तुम्हा आम्हालाच करावं लागेल आणि यासाठी सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे. खरं तर जे काय बिनविरोध निवडून आले, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, त्यात एक तरी सामाजिक कार्यकर्ता होता का हो? मग हे बिनविरोध निवडून येणारे कोण आहे? हे सगळे पैसेवाले लोक आहेत, हे सगळे गुंडागर्दी करणारे लोक आहेत, हे सगळे सट्टेवाले, मटकावाले, दारूवाले, वाळूवाले, पैशाच्या जीवावर बिनविरोध होणारे हे सगळे मंडळी आहेत. उद्या या लोकांच्या हातात जर सत्ता गेली तर खऱ्या अर्थानं तुमचा विकास होईल का याचं चिंतन मंथन निवडणुकीच्या माध्यमानं तुम्ही खऱ्या अर्थानं करायला हवं. कार्यकर्ता आंधळा असून चालत नाही. आंधळा दुनियेत फिरू शकतो पण आंधळ्याच्या मागं दुनिया फिरू शकत नाही. कार्यकर्त्याला दृष्टी हवी, आपल्या पाठीशी असणाऱ्या समाजाला कुठे घेऊन जायचं आहे याचं त्याला नेमकं भान हवं. समाजाच्या प्रश्नाच्या उत्तराचं त्याला ज्ञान हवं. हे जाण भान आमच्या विराजजी पाटलांच्यात आहे. म्हणूनच या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपल्या भागाच्या विकासासाठी आम्ही विराजजी पाटलांना उमेदवारी दिलेली आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, निवडणुका आल्या की सगळे पक्ष तुमच्याकडे येतात, सगळे पक्ष आश्वासनांची खैरात करतात. माझा प्रश्न साधा असा आहे की काल या देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. कदाचित तुम्ही तो अर्थसंकल्प बघितला असेल. मला सांगा, या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय आलंय? काहीही आलेलं नाही. हा तो महाराष्ट्र आहे जो देशाला सगळ्यात जास्त जीडीपी देतो. हा तो महाराष्ट्र आहे तो देशाला सगळ्यात जास्त जीएसटी देतो. हा तो महाराष्ट्र आहे जो सगळ्यात जास्त टॅक्स देशाला पुरवतो. माझा प्रश्न असा आहे, सगळ्यात जास्त पैसा जर महाराष्ट्र देतो तर अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच नाही असं का? अर्थसंकल्पात मिळालं कुणाला? देवणे साहेब, काही दिवसात तामिळनाडूची निवडणूक आहे.
केरळची निवडणूक आहे, आसामची निवडणूक आहे, पुदुच्चेरीची निवडणूक आहे. या अर्थसंकल्पात जे काय मिळालंय, ज्या राज्यांच्या निवडणुका आहेत त्या राज्यांना मिळालंय. जिथल्या निवडणुका झाल्या त्यांना काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्राला काही नाही. मी मगाशी एक अर्थमंत्र्यांचं वाक्य ऐकलं. ते जर अर्थमंत्री बोलले असतील तर ते अत्यंत धक्कादायक आहे. ते वाक्य असं होतं की देशात गरिबीच अस्तित्वात नाही. लोक गरीबच नाहीत, लोक आपण गरीब असल्याचं भासवतायत. जर हे अर्थमंत्री बोलत असतील तर ते धक्कादायक आहे. का? जर लोक गरीब नाहीत मग 80 कोटी लोकांना तुम्ही मोफत धान्य का देता? गरीब नाहीत ना लोक, मग योजना कशासाठी चालू ठेवल्यात? या गरिबांना गरिबीतून वर कोण काढणार? ही सरकारची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदा पंचायत समित्या काय करतात? ग्रामीण भागाच्या विकासामध्ये महत्वाची जबाबदारी पेलतात. आदरणीय यशवंतराव चव्हाणांची भूमिका होती की ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग पाहिजे, म्हणून ही पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. तुमच्या पाण्याचा प्रश्न असेल, तुमच्या शेतीचा प्रश्न असेल, तुमच्या आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांना जिल्हा परिषदेच्या मार्फतच न्याय दिला जातो. ग्रामपंचायतीपर्यंत योजना पोहोचतात, निधी पोहोचतात. त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमानं पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत याच्यामधला दुवा असते. मग आमचा जिल्हा परिषद तितका सक्षम हवा जो आलेल्या योजना तळापर्यंत पोहोचवेल. आज तुमच्या भागाची पाण्याची अवस्था काय आहे? का नाही तुम्हाला पाणी मिळत शुद्ध? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, 352 कोटीची योजना त्यांनी मंजूर केली, पण अजूनही तुम्हाला शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही. ठेकेदार बदल, याव कर त्याव कर, म्हणजे जनतेला पाणी द्यायला हवं. हे सत्ताधारी आपली जबाबदारी विसरतायत. आणि मला टेंडर कसं मिळेल, माझ्या माणसाला ठेकेदारी कशी मिळेल आणि मला कमिशन कसं मिळवता येईल याचा विचार जर नेते करत असतील तर जनतेच्या पाण्याचं काय, हा सगळ्यात महत्वाचा आशय आणि विषय आहे. जबाबदार व्यक्ती का तिथं जिल्हा परिषदेत गेला पाहिजे? लोकांना शुद्ध पाणी पुरवठा केला पाहिजे. विकास म्हणजे नेमकं काय हो? शेतकऱ्यांचा विरोध असताना 1,00,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग हे सरकार करते. 1,00,000 कोटीचा, म्हणजे तुमच्याकडे शक्तीपीठ महामार्गासाठी 1,00,000 कोटी आहे, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही उद्योगपतींचं 3.5 लाख कोटीचं कर्ज माफ करता, पण शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करायला तुमच्याकडे पैसे नाहीत. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत त्यांनी निर्णय घेतला आणि शेतकऱ्याचा सरसकट 7-12 कोरा केला. कारण शिवसेनाचे बोलते ते करूनच दाखवते, हा शिवसेनेचा सगळ्यात महत्वाचा बाण आहे. तुमच्या पाणी प्रश्नासाठी 352 कोटी शिवसेनेनं दिले, मुख्यमंत्री म्हणून दिलेच. हे आमची जबाबदारी आहे. विकास म्हणजे विवेकाची कास धरून केलेली समृद्धी. गुळगुळीत रस्ते करणं म्हणजे विकास नाही. इमारतींच्या उंची वाढवणं म्हणजे विकास नाही. विकास म्हणजे नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं. विकास म्हणजे नागरिकांना मोफत आरोग्याच्या सुविधा देणं. विकास म्हणजे मुलांना उत्तम शिक्षण प्रदान करणं. विकास म्हणजे आमचा सगळा भाग स्वच्छ ठेवणं. विकास म्हणजे इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं. विकासाच्या या व्याख्या आहेत. आज काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे? निवडणूक आल्या की नुसत्या घोषणा करायच्या, बाकी काही नाही. प्रत्यक्षात विकास कुठे आहे? एक राजा रस्त्यानं निघाला होता, अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक टेलरचं दुकान दिसलं. प्रधान म्हटला, महाराज टेलर फारच फास्ट आहे, म्हणजे एका दिवसात ड्रेस शिवतो. राजा म्हटला, मलाही अंगरखा शिवायचा आहे, चल बरं. राजा प्रधानासहित गेला टेलरच्या दुकानात. टेलरला विचारलं, काय रे तू एका दिवसात ड्रेस शिवतो? टेलर म्हणला, हो महाराज आपलं स्पीड आहे खरं, मग माझाही अंगरखा शिव, पण एका दिवसात दिला पाहिजे. उद्या जर मला अंगरखा मिळाला नाही तर तुला फासावर चढवलंच म्हणून समज. टेलर म्हटला, महाराज काळजीच करू नका, उद्या अंगरखा घेऊनच जा. महाराज प्रधान निघून गेले, पण राजानं आपल्याला अंगरखा शिवायला लावलाय ह्याचा इतका आनंद त्या टेलरला झालेला, तो आल्या गेल्या माणसांना तेवढं सांगत होता. महाराज आलते, मला सांगितलं अंगरखा शिवायला, मी शिवणार आहे आता. अहो ज्याला माहित नाही त्याला बोलून बोलवून गडी सांगायला लागला, महाराजाचा अंगरखा शिवतोय, मलाच दिलाय शिवायला, आपणच शिवणार आहे.
ह्या सांगीत कधी दिवस गेला त्याला कळलंच नाही. आता भाजपचं सुद्धा दुसरं काहीच चाललं नाही. आम्ही हे करणार आहे, आम्ही ते करणार आहे, आम्ही याव करणार आहे, आम्ही त्याव करणार आहे. सांगण्यात आणि जाहिरातीतच दिवस चाललेत, प्रत्यक्षात कृती कुठे आहे? या टेलरचा दिवस सांगण्यातच गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा दुकानात हजर. म्हणले झाला का रे ड्रेस? आता टेलरनं काय ड्रेस शिवला नव्हता. आता राजाला सांगायचं काय? पण टेलर हुशार म्हणला झाला ना अंगरखा. म्हणजे कुठं आहे? ती काय स्टूलवर ठेवला आहे. राजानं स्टूलकडे बघितलं, स्टूलवर काहीच नाही. अरे कुठे? इथं तर काहीच दिसत नाही. टेलर म्हणला अंगरखा जरा विशेष शिवलाय. म्हणजे जो कधी आयुष्यात खोटं बोलला नाही आणि ज्यानं कधी पैसा खाल्ला नाही त्यालाच अंगरखा दिसतो. राजा म्हटला असं का? अप्रतिम शिवलायस, अप्रतिम. असला अंगरखाच मी बघितला नाही. तेवढ्यात प्रधान धावत आला. महाराज अंगरखा झाला तयार. कुठं आहे? ती काय स्टूलवर आहे. अहो महाराज इथं तर काहीच. जो कधी खोटं बोलला नाही आणि ज्यानं कधी पैसा खाल्ला नाही त्याला फक्त दिसतो. प्रधान म्हटला सुरेख शिवलाय महाराज, अप्रतिम शिवलाय. आता टेलरनं एवढ्यावर थांबावं का नाही? तो महाराजांना म्हटला महाराज आता शिवलाच आहे तर घालून बघा. आता घालून बघायचा तर राजांना अंगातला काढावा लागला. काढला राजाने निमुटपणे आणि नवा नसलेला अंगरखा घातला. राजा पडला बाहेर. आता सगळ्यांच्या पर्यंत बातमी गेलेली. जो कधी खोटं बोलला नाही, ज्यानं कधी पैसा खाल्ला नाही त्यालाच फक्त अंगरखा दिसणार. राजा बाहेर आल्यावर माणसं म्हणायला लागली अप्रतिम अंगरखा आहे महाराज, अप्रतिम. अहो राजा बनेनवरच निघालाय. आमच्या महाराष्ट्राचं याच्यापेक्षा वेगळं काहीच झालेलं नाही. महाराष्ट्राच्या अंगावर या महायुतीनं विकासाचा अंगरखा घातलाच नाही. महाराष्ट्राच्या अंगावर विकासाचा अंगरखा चढलेलाच नाही. पण ह्यांनी सांगून ठेवलंय ज्याला दिसणार नाही तो. त्यामुळे आता जे सगळे निघालेत तिकडं उड्या मारत ते त्यातले आहेत. आपलं भांड फुटू नये म्हणून जाणारे. जो माणूस स्वतःच्या पक्षाबरोबर निष्ठेनं राहू शकत नाही तो माणूस जनतेबरोबर निष्ठेनं राहील का? हा साधा विचारही लोकांनी निश्चितपणे केला पाहिजे. आम्हाला विकासाकडे जायचं तर कुठल्या दिशेनं जायचं त्याची भावना आपल्या लक्षात आली पाहिजे. आज काय अवस्था आहे? 15 ऑगस्ट 2023 साली या महायुतीच्या सरकारनं घोषणा केली आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये लोकांना मोफत उपचार देऊ. मोफत. आजची परिस्थिती सांगू. 16 जानेवारीला या सरकारनं GR काढलाय. आता सरकारी दवाखान्यात सर्वसामान्य माणसांसाठी मोफत उपचार होणार नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी आता पैसे मोजावे लागतील. एक्सरे काढायचे सरकारी दवाखान्यात 30 रुपये द्या. सिटी स्कॅन काढायचाय 400 रुपये द्या. MRI काढायचाय 1600 रुपये द्या. निवडणुका संपल्या, मोफत सिस्टीम संपली. काय अवस्था इथल्या आरोग्याची? जिल्हा परिषदेचं पंचायत समितीचं काम आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये उत्तम आरोग्याची सुविधा देणं. शिक्षणाची काय परिस्थिती आहे? या सरकारनं 15,000 शाळा जिल्हा परिषदेच्या बंद केल्यात आणि 17,000 दारूची नवी दुकानं उघडलीत. कुठे घेऊन निघाला महाराष्ट्र माझा? काय अवस्था आहे आज? एका आमदाराच्या मागे 40 गणमन देतं हे सरकार. पण 40 विद्यार्थ्यांच्या वर्गात एक शिक्षक देऊ शकत नाही. ही जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था आहे. 15,000 शाळा बंद. मग सर्वसामान्यांच्या पोरांनी शिकायचं कुठं? खाजगी शाळांमध्ये जिथं लाखोची फी आहे. आमची पोरं शिकू शकत नाही. आमच्या मुलांचं शिक्षण होणार? या सरकारनं बेटी बचाव बेटी पढाव योजना आणली. 446 कोटी रुपये खर्च केले. तुम्हाला माहिती आहे दर 7 सेकंदाला एका महिलेवर बलात्कार होतो इथं. दर 7 मिनिटाला 4 लाख महिला गायब आहेत गेल्या 3 वर्षात देशातनं. 90,111 18 वर्षाच्या असल्या मुली गायब आहेत. आणि या सगळ्यामध्ये NCRBच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे. आणि सरकार सांगते बेटी बचाव बेटी पढाव. 1 कोटी मुलींनी पहिलीत प्रवेश घेतला. 12वीत किती पोहोचल्या? फक्त 20 लाख. 80 लाख मुली 1ली ते 12वी या शिक्षण प्रवाहातनं बाहेर फेकल्या गेल्या. आणि तुम्ही सांगताय मोफत शिक्षण? आणि शाळा जिल्हा परिषदेच्या बंद करणार तुम्ही. कसा समाज पुढे जाईल? या मातीमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत केलं.
इथं शिक्षणाची परंपरा रुजवली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावागावापर्यंत शाळा नेल्या, समाज घडावा. आज हे सरकार आमच्या पोरांच्या शाळा बंद करायला लागलंय. म्हणजे आमच्या शेतकऱ्याला पिकाला हमी भाव नाही, पोरं शिकून नोकरी मिळवतील तर शिक्षण नाही. रोजगाराची अवस्था काय आहे? परवा म्हणे मुख्यमंत्री दावोसला गेले होते, एवढ्या 1000 कोटीची गुंतवणूक आणली. नुसते आकडे सांगतायत, एवढी गुंतवणूक तेवढी गुंतवणूक. आम्हाला आकडे नका सांगू, आम्हाला कोल्हापुरात नवे किती उद्योग सुरू झाले तेवढं तिथं घेऊन दाखवा. एक उद्योग सुरू झालाय का? एक नवा प्रकल्प आलाय? गेल्या 11 वर्षात कोल्हापुरात एक तरी उद्घाटन झालंय का? एक प्रकल्प सुरू झाला याची नोंद दाखवा. तुम्ही गुंतवणुकीचे आकडे कसले सांगता? महाराष्ट्रात होते तेवढे उद्योग गुजरातला नेले, म्हणजे आमची पोरं काय मजूर म्हणून गुजरातला न्यायची? अहो, अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद नाही, उद्योग गुजरातला पळवले. आणि दुर्दैवानं यांच्या बरोबर सत्तेला मांडी लावून मांडी बसणारे एक शब्द बोलायला तयार नाहीत. दिल्ली पतीपुढा मुजरे करणारे हुजरे तयार झाले. ही आमच्या महाराष्ट्राची अडचण आहे सगळ्यात मोठी. या सगळ्या स्वाभिमानानं उभा जर कोण राहिलाय तर तो शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उभा राहिलाय. तो महाराष्ट्राची अस्मिता घेऊन उभा आहे, तो महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन उभा आहे. विकास करायचाच आहे, पण अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी तुम्हाला शिवसेनेच्या मशाली सोबत उभा राहावंच लागेल. ही सगळ्यात मोठी महाराष्ट्राची आजची गरज आहे, सगळ्यात मोठी. कुठल्या घटकाला तुम्ही समाधानी बघितलंय? या सरकारनं कामगार कायदे काढलेत. आता कामगारांना देशोधडीला लावणारे कायदे आहेत. कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या नेत्याला विचारा काय अवस्था आहे कामगारांची. एकही घटक समाधानी नाही, एकही घटक सुखी नाही. परवा 3 विभागाची नोकर भरती निघाली, जागा होत्या 37,000, अर्ज किती आले? 23 लाख. पोलीस भरती निघाली, जागा होत्या 8,000, अर्ज किती आले? 7 लाख. शिपाई पदाच्या भरतीसाठी ज्यावेळी MBA झालेला तरुण उभा राहतो ना, त्यावेळी प्रश्न पडतो, याच्या ज्ञानाचा उपयोग नेमका कशासाठी होतोय? या तरुणाईच्या मनुष्य संपदेचा उपयोग आम्ही देशासाठी करतो आहोत की नाही? कुठल्या दिशेला चाललो आम्ही? जेवढी भारताची लोकसंख्या आहे तेवढीच आता चीनची लोकसंख्या आहे. तुम्हाला माहिती आहे चीनमध्ये मल्टीस्पोर्टची 1,70,000 स्टेडियम्स आहेत. मल्टीस्पोर्ट 1,70,000. आपल्याकडे किती स्टेडियम आहेत? आमची पोरं मिलिटरीत भरती व्हायला पहाटे डांबरीनं पळत जातात, पाठीमागून एखादा ट्रक येतो उडवून जातो. सैन्यात भरती व्हायच्या आधी शहीद. ही आमची परिस्थिती आहे. कशी पिढी घडणार? एवढं जपान सारखं राष्ट्र ऑलिम्पिकमध्ये 100 सुवर्ण पदके मिळवतं आणि 100 कोटीच्या पुढची लोकसंख्या असणाऱ्या देशाला कसं तरी 1 सुवर्ण पदक. ग्रामीण भागातले पोरं कधी पुढे जातील? राहू द्या ना या जिल्हा परिषद गटात एखादं क्रीडाचं मैदान. इथल्या आमच्या उद्याच्या पोरांची आवश्यक आहे तेही तो भरायला पाहिजे. तेव्हा उद्याची पिढी घडेल हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एक तरुण परवा वैतागून चौकात उभा राहिला होता, सरकारच्या नावानं ठोठो करत, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारचा उपयोग नाही. पोलीस आले, त्या तरुणाला घेऊन गेले. पोलीस चौकीत गेल्यावर तरुणानं विचारलं, मला इथं का आणलंय? पोलीस म्हणले, तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हटला, मी आपल्या सरकारच्या नाही, मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. पोलीस म्हणले, तू काय आम्हाला वेडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? सगळ्यांना सगळं माहिती आहे. मग सगळं माहिती आहे तर बदल कुणी करायचा? ही बदल करायची जबाबदारी आपली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भले जरी नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील, कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. तो विश्वास आपण सार्थ ठरावेला, तो विश्वास आपण पूर्ण करायला हवा. काय अवस्था आहे वाच. कधी कधी मला शिसारी येते. मी बघतो निवडणुकीला कोण उभा आहे, कुठं आहे उभा, काय अर्ज मागं घ्यायला 1-1 कोटी 2-2 कोटी रुपये देतात लोक.
अर्ज माघारी घ्या. जी लोक गोलमाल करून निवडून येतील ती 5 वर्ष गोलमालच करतील ना. जी लोक पैसे वाटून निवडून येतील ती 5 वर्ष वाटलेला पैसा गोळाच करतील ना. मग आपल्याला कळायला नको आपण कुणाच्या पाठीशी उभा राहायचं. अहो, एक मागच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य आमच्या भागातला पवार साहेब निवडून आला, 5 वर्ष पट्ट्यानं कामच केलं नाही आणि म्हटलं आता परत निवडणुका तोंडावर आहेत, काहीतरी कामराव सांगायल्यासारखं तरी दाखवलं पाहिजे. मग जरा मुंबईला 4-5 खेलपाटे मारले आणि कसं तरी एक स्मशानभूमीचं काम मंजूर करून आणलं. म्हटलं आता आचारसंहिता लागायच्या आधी काम पूर्ण करून उद्घाटन केलं पाहिजे. ह्यानं गडबडीत स्मशानभूमी बांधली, आचारसंहितेच्या आधी उद्घाटन सोहळा घेतला आणि उद्घाटन सोहळ्यात मग उद्घाटन झाल्यावर भाषणाला उभा राहिला. म्हटलं लोकांची फारच अडचण होत होती, त्यामुळे आम्ही इथं अद्ययावत स्मशानभूमी उभारलेली आहे. पावसाळ्यात लाकडं ओली असायची, जळता जाळायची नाहीत. आम्ही त्यासाठी अत्याधुनिक विद्युत दाहिनी बसवलेली आहे. चिखल व्हायचा म्हणून आम्ही आता फरशा बसवलेल्या आहेत. पाऊस पडायचा आम्ही छत टाकलेलं आहे. ही स्मशानभूमी सगळ्या बाजूने अद्ययावत केलेली आहे. तरी सर्व ग्रामस्थांना माझी कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा. आता विचार आपण करायला पाहिजे, आपण पोचवणारे निवडून द्यायचे का विकास करणारे निवडून द्यायचे? नाहीतर गुंडागर्दी करत लोकांना पोचवण्याची भाषा करणारी माणसं जर तुम्ही निवडून दिली तर विकास कामं करणारी माणसं समाजात पुढे येतील का? तुमचा विकास होईल का? कधीतरी या गोष्टीचा शांतपणे आपण विचार करायला हवा. ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आमचं उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य, उत्तम स्वच्छता, उत्तम परिसर, उत्तम पाणी ही आमची मूलभूत गरज आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमानं ते आमच्या न्यायाचं, हक्काचं आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. तो पोहोचवणारा सक्षम माणूस, आपला उमेदवार असणं, आपला जिल्हा परिषद सदस्य असणं ही आमची सगळ्यात मोठी गरज आहे. शिवसेनेचा बाणाच 80% समाजकारण आणि 20% राजकारण असा आहे. आमचा प्रत्येक शिवसैनिक सत्तेत असू दे, सत्तेत नसू दे, तो लोकांमध्येच असतो, लोकांसाठीच लढत असतो, लोकांसाठीच रस्त्यावर उतरत असतो. जर त्याला सत्तेची कवच कुंडलं मिळाली तर आतापर्यंत कधी न झालेला विकास या 5 वर्षात तो तुमच्या पुढे उभा करू शकतो. ते तुमच्या आशीर्वादाने हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे मला खात्री आहे येत्या 7 तारखेला आपण मशाल या चिन्हाचं बटन दाबून आमच्या विराज पाटलांना बहुमताने विजयी कराल. जर जगणं करायचं असेल खुशाल तर पेटवा आता मशाल. जय महाराष्ट्र. यानंतर या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित आलात त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं आपला आभार. सभा संपल्याचं जाहीर करतो. केले